प्रश्न क्रमांक 1. खानदेशाची कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते? ए. बहिणाबाई चौधरी, बी. पद्मा गोळे, सी. शांता शेळके, डी. इंदिरा संत. तुमचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. बहिणाबाई चौधरी. प्रश्न क्रमांक 2. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? ए. मेघालय, बी. आसाम, सी. पश्चिम बंगाल, डी. बिहार. तुमचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. आसाम. प्रश्न क्रमांक 3. वंदे मातरम हे राष्ट्रीय गाणे कोणी लिहिले? ए. रवींद्रनाथ टागोर, बी. मोहम्मद इक्बाल, सी. बंकिमचंद्र चटर्जी, डी. महात्मा गांधी. तुमचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. बंकिमचंद्र चटर्जी. प्रश्न क्रमांक 4. संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे? ए. हेग, बी. पॅरिस, सी. न्यूयॉर्क, डी. टोकियो. तुमचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. हेग. प्रश्न क्रमांक 5. दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? ए. दादाभाई नेरोजी, बी. फेडरिक एंजल्स, सी. अलेक्झांडर पुश्किन, डी. कार्ल मार्क्स. तुमचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. कार्ल मार्क्स. प्रश्न क्रमांक 6. पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते? ए. 1945, बी. 1914, सी. 1919, डी. 1935. तुमचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. 1914. प्रश्न क्रमांक 7. भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेस साजरा केला जातो? ए. 28 ऑगस्ट, बी. 28 जून, सी. 28 फेब्रुवारी, डी. 28 जानेवारी. तुमचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. 28 फेब्रुवारी. प्रश्न क्रमांक 8. भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? ए. लोकशाही, बी. परिशिष्ट, सी. प्रस्तावना, डी. उद्दिष्टे. तुमचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. प्रस्तावना. प्रश्न क्रमांक 9. संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? ए. स्वातंत्र्याचा अधिकार, बी. समानतेचा अधिकार, सी. 1 आणि 2, डी. यापैकी नाही. तुमचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. स्वातंत्र्याचा अधिकार. प्रश्न क्रमांक 10. भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते? ए. अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने, बी. प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने, सी. नेमणुकीद्वारे, डी. सर्वांच्या सहमतीने. तुमचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने. प्रश्न क्रमांक 11. नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शविण्यासाठी कोणता रंग वापरतात? ए. तांबडा, बी. तपकिरी, सी. हिरवा, डी. निळा. तुमचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. तपकिरी. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणते? ए. कोल्हापूर, बी. मुंबई, सी. इचलकरंजी, डी. औरंगाबाद. तुमचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. इचलकरंजी. प्रश्न क्रमांक 13. नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे? ए. पुणे, बी. मद्रास, सी. डेहराडून, डी. हैदराबाद. तुमचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. पुणे. प्रश्न क्रमांक 14. नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला? ए. बाबू गेनू, बी. शिरीष कुमार, सी. अच्युतराव पटवर्धन, डी. असीम कुमार.
तुमचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी शिरीष कुमार. प्रश्न क्रमांक 15. विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केला? ए. महर्षी कर्वे, बी. गोपाल गणेश आगरकर, सी. पंडिता रमाबाई, डी. महात्मा फुले. तुमचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए महर्षी कर्वे. प्रश्न क्रमांक 16. सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? ए. गदर इंडियन, बी. इंडिपेंडन्स लीग, सी. फॉरवर्ड ब्लॉक, डी. स्वराज्य पक्ष. तुमचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी फॉरवर्ड ब्लॉक. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही? ए. हेलियम, बी. लिथियम, सी. निऑन, डी. ऑर्गॉन. तुमचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी लिथियम. प्रश्न क्रमांक 18. क्षय संक्रामक रोग कॅन्सर प्रश्नचिन्ह. ए. असंक्रामक रोग, बी. संक्रमण, सी. साथीचा रोग, डी. यापैकी नाही. तुमचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए असंक्रामक रोग. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? ए. 6, बी. 5, सी. 4, डी. 3. तुमचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 6. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोठे आहे? ए. नागपूर, बी. भंडारा, सी. अमरावती, डी. चंद्रपूर. तुमचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए नागपूर. प्रश्न क्रमांक 21. राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? ए. पूर्णा, बी. भीमा, सी. भोगावती, डी. नीरा. तुमचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी भोगावती. प्रश्न क्रमांक 22. ग्रामगीता हा काव्यसंग्रह कोणी रचला आहे? ए. संत तुकडोजी महाराज, बी. संत गाडगे महाराज, सी. संत तुकाराम महाराज, डी. संत रामदास महाराज. तुमचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए संत तुकडोजी महाराज. प्रश्न क्रमांक 23. भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? ए. संत रामदास, बी. संत तुकाराम, सी. संत जनाबाई, डी. संत ज्ञानेश्वर. तुमचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी संत ज्ञानेश्वर. प्रश्न क्रमांक 24. मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? ए. स्वातंत्र्यवीर सावरकर, बी. न्यायमूर्ती रानडे, सी. लोकमान्य टिळक, डी. महात्मा फुले. तुमचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी न्यायमूर्ती रानडे. प्रश्न क्रमांक 25. कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते? ए. सम्राट हर्षवर्धन, बी. सम्राट पुलकेशी, सी. सम्राट अशोक, डी. यापैकी नाही. तुमचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी सम्राट अशोक.